चे 90 वर्षांचे श्रोते रामकृष्ण जोशी यांचं मनोगत. नमस्कार. माझं नाव आहे रामकृष्ण कत्तू जोशी. मूळ राहणारा खेडा गावातला आहे. धरणगाव तालुक्यामध्ये निंबोरा म्हणून गाव आहे. त्या गावाचा मी रहिवासी आहे. काय खेडा गावात शिक्षण नाही, काही नाही. अशा परिस्थितीत मी गाव सोडून नातेवाईकांकडे शिक्षणाला गेलो. 12वी पर्यंत शिक्षण केलं आणि फॉरेस्ट डिपार्टमेंट माझं सिलेक्ट झालं वनरक्षक म्हणून. नंतर मला प्रमोशन मिळालं वनपाल म्हणून. 26/7/49 मी जळगावला वन ऑफिस मध्ये हजर झालो. पण अंमळनेरहून माझं रिटायरमेंट झालं. 1960 मध्ये रेडिओ घेतला, फिलिप्स रेडिओ आडव्या दांडीचा. मग आकाशवाणीवरचे सगळे कार्यक्रम, आकाशवाणीचा कार्यक्रम आवडीचा म्हणजे विनाका गीत मला फार आवडीचं माझं मनोरंजन आकाशवाणीच्या याच्यातला हे विनाका गीत मला. नंतर मोठमोठे चांगले कार्यक्रम आकाशवाणीने दिले त्यावेळेला. त्याच्या परिस्थितीमध्ये झाला स्वातंत्र्य मिळालं. 1947 साली. तर त्यावेळेला तर आकाशवाणीने अनेक प्रकारचे कार्यक्रम दिले. स्वातंत्र्य मिळालं तो कार्यक्रम आकाशवाणीने सांगा म्हणजे जबरदस्त नेहरूंचा कार्यक्रम दिला. त्यावेळेला आकाशवाणीने इंदिरा गांधीचं भाषण सुद्धा मी ऐकलं आहे आकाशवाणीवरचं. आता जवळजवळ माझं 91 चालू आहे आणि आकाशवाणीला 90 वर्ष झाली होत आहे. याबद्दल आकाशवाणीचं कौतुक करावं इतकं आहे आपल्या माहितीप्रमाणे. आकाशवाणीचे मी चांगला श्रोता होतो. चांगले आणि आकाशवाणी त्या पिरियड मध्ये चालू झाल्यानंतर जे कार्यक्रम दिली ती ऐकण्यासारखी होती. श्रवण नेहरूंचं भाषण, इंदिराचं भाषण, वडिलांचं भाषण आकाशवाणीने चांगल्या प्रकारे दिले. युद्धाच्या वेळेस आकाशवाणीने खूपच आठवणी दिल्या. रामकृष्ण जोशी यांचं मनोगत आपण ऐकलं. श्रोते हो,